नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 9वीतला गणितातला धडा क्रमांक पहिल्याचा शेवटचा भाग। या भागात आपण शिकणार आहोत सराव संच आणि या धड्याचं नाव आहे संच। तर चला सुरू करूया या शेवटच्या भागाला। सराव संच 1.4 काय लिहिलंय पहा। जर ए संचातील संख्या आहेत 15, त्यानंतर ए संयोग बी या संचातील संख्या आहेत 29 आणि ए छेद बी म्हणजे या दोन संचातील सामायिक संख्या आहेत 7, तर बी संचातील संख्या किती हा प्रश्न आहे। तर आपल्याकडे सूत्र होते, त्या सूत्रानुसार फक्त या किमती त्यात ठेवायच्या। तर सूत्र काय माहिती आहे, ए संयोग बी च्या संख्या बरोबर ए संचातील संख्या अधिक बी संचातील संख्या वजा ए आणि बी ए छेद बी या संचातील संख्या। आता आपल्याला पाहिजे बी या संचातील संख्या, तर मग बी या संचातील संख्या पाहिजे तर एन ऑफ बी आपण डाव्या बाजूला ठेवू आणि एन ऑफ ए युनियन बी आपण उजव्या बाजूला नेऊ, किंवा यातील संख्या पहिले मांडून घेऊ। जसे संचातील संयोग संचातील संख्या दिल्यात 29, ए च्या संख्या दिल्यात 15 आणि छेद संचातील संख्या दिल्यात 7, तर 15 अधिक 7 होतात, 15तून 7 गेले उरले 8, 8 अधिक आहेत त्या डाव्या बाजूला नेले तर वजा होतील, ते 29 वजा 8 झाले 21, म्हणजेच काय बी संचातील संख्या झाल्या 21। तर अशा संख्या ओळखायच्या असतील तर आपल्याला हे सूत्र सगळ्यात महत्त्वाचे आहे। आता दुसरा प्रश्न, एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत, त्यांपैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी हे दोन्ही प्रकारची पेय घेतात। मग तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा। लक्षात ठेवा, एकही विद्यार्थी असा शोधायचा आहे, असा किती विद्यार्थी आहेत जे एकही पेय घेत नाहीत। 125 विद्यार्थ्यांपैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 कॉफी घेतात आणि 20 हे चहा व कॉफी दोन्ही घेतात। मग असे किती विद्यार्थी आहेत जे दोन्ही पेय घेत नाहीत ते आपल्याला काढायचं आहे। तर चला, समजा ए चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे ए, मग एन ऑफ ए बरोबर 80 घेतले आणि कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच घेतला बी, मग एन ऑफ बी घेतले 60 आणि दोन्हीही म्हणजे चहा व कॉफी हे दोन्ही पिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्याला किंवा संख्यांच्या संचाला आपण युनिवर्स म्हणजे विश्वसंच मानला। मग विश्वसंचातील संख्या आहेत आपल्याला 125। आता चहा व कॉफी दोन्ही पेय पिणारी मुले किती आहेत, म्हणजेच ह्या दोन्ही संचांचा छेद संच त्याची संख्या दिली आहे 20। मग आपल्याला ए या संचातील संख्या आहे, बी या संचातील संख्या आहे आणि त्या दोघांतील सामायिक संख्या असलेल्या संचांची संख्या पण आहे। मग आपण सूत्र वापरून आपण उत्तर काढू शकतो। मग ए आणि बी या दोन्ही संचांचा संयोग मध्ये असणारी संख्या ही कशी काढली जाते, ए संचातील संख्या अधिक बी संचातील संख्या वजा ए व बी ए छेद बी म्हणजे ए व बी या दोघांमध्ये सामायिक संख्या यांची वजाबाकी करायची। मग 80 अधिक 60 वजा 20 गेले तर 120 उरले, म्हणजेच काय ए संयोग बी म्हणजे हे ए आणि बी दोन्ही मिळून आपल्याला किती उत्तर आले 120। आता पहा, एकूण विद्यार्थी आपल्याला किती होते वसतिगृहात 125, त्यात आपल्याला सगळे विद्यार्थी जे चहा पितात कॉफी पितात हे सगळे विद्यार्थी आपण जर एकत्रित केले तर आपल्याला उत्तर मिळाले 120। मग एकूण विद्यार्थ्यांमधून समजा या संयोग संचातील विद्यार्थी जर वजा केले तर आपल्याला मिळेल विद्यार्थ्यांची संख्या जे चहा पित किंवा कुठलेही पेय पित नाही। तर पहा, विद्यार्थी वसतिगृहातील एकूण विद्यार्थी आहेत 125 आणि त्यापैकी 120 विद्यार्थी चहा किंवा कॉफी किंवा दोन्ही पेय पितात। मग 125 म्हणून समजा 120 गेले म्हणजे त्यावेळेस आपल्याला काय मिळेल, एकही पेय न पिणारे विद्यार्थी ते भेटले आपल्याला 5। मग एकही पेय न पिणारे विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला काय भेटली 5। आता दुसरी पर्यायी पद्धत म्हणजे कशी, तर ती आपण वेन आकृतीनुसार, ज्यात आपल्याला पूर्ण विद्यार्थ्यांची संख्या दिली 125। आता पहा, आपल्याला ए संचात किती संख्या दिल्या होत्या, आपल्याला ए संचात दिल्या होत्या एकूण 60, बी मध्ये दिल्या होत्या 20। आता पहा, ए संचातील संख्या होत्या 80,
बी मधल्या होत्या 60 आणि दोघांच्याही सामायिक संख्या होत्या 20. तर आपण काय केले, यातून 20 वजा केले ते उरले 60, यातूनही 20 वजा केले ते उरले 40. म्हणजेच फक्त कॉफी पिणारे आणि फक्त चहा पिणारे आपल्याला भेटले. दोन्ही पेय पिणारे विद्यार्थी हे बाजूला गेले. आता उरले 60. मग आपण काय केले, संयोग केला दोघांचा. म्हणजेच काय, ए व बी या दोन्ही संचांचा संयोग केला. म्हणजेच काय लिहिले, या ए मध्ये आले असलेले व्यक्ती, या बी मध्ये असलेले संचातील व्यक्ती आणि या दोघांचे सामायिक व्यक्ती याची वजाबाकी केली. म्हणजे 60 अधिक 40 वजा 20 केले तर उरले किती, 120. आणि 120 ही संख्या 125 म्हणून वजा केली तर उरले 5. म्हणजे इथूनही आपल्याला उत्तर मिळते की 5 विद्यार्थी आहेत जे एकही पेय घेत नाहीत. आता तिसरा प्रश्न पहा. एका स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. म्हणजे एक स्पर्धा परीक्षा होती ज्यात 50 विद्यार्थी आहेत जे इंग्रजीत उत्तीर्ण झाले. 60 विद्यार्थी हे गणित विषयात उत्तीर्ण झाले आणि 40 विद्यार्थी दोन्ही विषयांत उत्तीर्ण झाले. पहा, 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 60 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. म्हणजे ए संच जर इंग्रजी विद्यार्थ्यांसाठी घेतला, इंग्रजीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी घेतला तर त्याची संख्या येईल 50. बी संच समजा गणित या विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी घेतला, त्याची संख्या मिळाली 60. आणि दोघांचा संयोग, दोघांचा छेद म्हणजे सामायिक, जे दोन्ही विषयात पास झाले त्यांची संख्या आहे 40. मग एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाला नाही तर एकूण विद्यार्थी किती होते. म्हणजे आपल्याला संपूर्ण वर्गात विद्यार्थी किती होते ते शोधायचे, किंवा स्पर्धा परीक्षेला किती विद्यार्थी होते ते आपल्याला काढायचे. आता समजा ई हा इंग्रजीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या संच आहे व एम हा गणितात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संच आहे. तर मग आपण काय करणार, ई मधल्या संख्यांचा संच लिहिला 50 आणि एम मधल्या संख्यांची संख्यांचे उत्तर लिहिले 60. आता दोन्ही विषयात पास होणाऱ्या किंवा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 40. म्हणजेच काय, ह्या दोघांचाही छेद संच म्हणजे सामायिक. आता आपण काय लिहिले, तर आपल्याला समजा कमीत कमी विद्यार्थी एका विषयात उत्तीर्ण झाले असतील तर हे काढण्यासाठी आपण हे सूत्र वापरले आणि यात ह्या सगळ्या संख्या आपण ठेवल्या तर उत्तर आले 70. मग आपण काय लिहिणार, किमान एका विषयात 70 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आता याची पर्यायी पद्धत म्हणजे काय, तर वेन आकृती. तर वेन आकृतीमध्ये ई मध्ये पहिले 50 लिहिले, एम मध्ये 60 लिहिले आणि ह्या दोघांचे सामायिक आहेत 40. तर 40 ह्या दोघांमधून वजा केले तर उत्तर आले 10, 40 आणि 20. आता ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर याचा अर्थ काय, एका विषयात कमीत कमी उत्तीर्ण झालेल्या संख्या आपल्याला मिळतील. आता पहा चौथा प्रश्न. एका शाळेतील इयत्ता 9वीच्या 220 विद्यार्थ्यांची आवडीचे सर्वेक्षण केले. त्यांपैकी 130 विद्यार्थ्यांना गिरीभ्रमणाची आवड आहे असे सांगितले व 180 विद्यार्थ्यांना आकाश दर्शनाची आवड आहे असे सांगितले. मग आपल्या 220 विद्यार्थी म्हणजे काय, एकूण विद्यार्थी म्हणजे विश्वसंचाची किंमत आपल्याला दिली आहे 220. त्यात आता गिरीभ्रमण आवडाची संख्या संचाला आपण काहीतरी एक इंग्रजीतले अक्षर देऊ. तसेच आकाश दर्शन आवड असणाऱ्या 180 विद्यार्थ्यांच्या संचाला आपण एक अक्षर ठेवू आणि या दोघांचाही संयोग समान संच असणाऱ्या ची संख्या आहे आपल्याला 110. तर आपल्याला प्रश्न काय पहा, तर किती विद्यार्थ्यांना या दोन्हींपैकी कशाचीच आवड नाही हा झाला पहिला प्रश्न. किती विद्यार्थ्यांना फक्त गिरीभ्रमणाची आवड आहे हा झाला दुसरा प्रश्न. आणि किती विद्यार्थ्यांना फक्त आकाश दर्शनाची आवड आहे हा आपला तिसरा प्रश्न. आता या तिन्ही प्रश्नांची आपण उत्तरे देऊया. तर पहा, समजा गिरीभ्रमणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे ए. मग ए संचातील संख्या आहे 130. आकाश दर्शनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे बी. मग बी संचातील संख्या आहे 180 आणि एकूण विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला पहिलेच दिली आहे ती 220. तो झाला आपला युनिव्हर्सल म्हणजे विश्वसंचाची संख्या. त्यानंतर आपल्याला गिरीभ्रमण व आकाश दर्शन या दोघांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे दोघांचाही छेद संचाची संख्या आपल्याला दिली होती 110. मग आपण दोघांचा संयोग काढू शकतो. दोघांचा संयोग म्हणजे ए आणि बी चा संयोग संचातील संख्या काढायची असेल तर ए संचाची संख्या अधिक बी संचातील घटकांची संख्या वजा ए छेद बी संचातील घटकांची संख्या आपण केली तर 130 अधिक 180 वजा 110 केले तर 200 इतके उत्तर आपल्याला मिळाले. म्हणजे आपल्या दोघांचा संयोग असणारी संख्या आपल्याला मिळाली. आता काय करायचंय, आता आपल्याला एकूण विद्यार्थी आपल्याला माहिती आहेत 220 आहेत. त्यात दोन्ही गोष्टींमध्ये आकाश दर्शन आणि गिरीभ्रमण या दोघांमध्ये आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भेटली 200.
मग आपल्याला असे विद्यार्थी मिळू शकतात ज्यांना दोघांमध्ये आवड नाही. मग काय करायचंय, युनिव्हर्सल किंवा विश्वसंचातून या संयोग संचातील संख्यांची वजाबाकी केली. मग आपण काय केले, गिरीभ्रमण व आकाश दर्शन आवड नसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जर काढली तर आपण कसे केले, युनिव्हर्सल किंवा विश्वसंचातील घटकांची संख्या वजा संयोग ए संयोग बी या संचातील घटकांची संख्या वजा केली. 220 वजा 200 केले तर उत्तर आले 20. म्हणजेच काय, असे 20 विद्यार्थी आहेत ज्यांना ह्या दोघांची आवड नाही. आता फक्त गिरीभ्रमण आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढायची तर काय करावं लागेल, आपल्याला फक्त गिरीभ्रमण आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या माहिती आहे, त्यातून दोन्ही आवडणारे म्हणजे समान आवडणाऱ्या त्यातून दोघांचाही जो छेद संच आहे ती संख्या आपण वजा केली. मग ए संच वजा ए आणि बी चा छेद संच याची संख्या वजा केली तर उत्तर आले 20. आता फक्त आकाश दर्शन आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे तेच करायचंय, फक्त ए च्या जागी फक्त बी लिहायचा, कारण बी हा पण आकाश दर्शन आवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लिहिला होता किंवा घेतला होता. तर एन ऑफ बी बरोबर मायनस एन ए छेद बी च्या संचांची संख्या, तर 180 वजा 110 केले तर उत्तर आले 70. आता त्याची पर्यायी पद्धत अशी तर वेन डायग्राम. वेन डायग्राम मध्ये काय करायचं, हा युनिव्हर्सल संच घेतला ज्यामध्ये एकही आवड नसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घेतली एक्स. ए वर्तुळामध्ये लिहिले किती संख्या आहेत ज्यांना गिरीभ्रमणाची आवड आहे, बी संचात लिहिले असे किती विद्यार्थी त्यांना आकाश दर्शनाची आवड आहे, आणि दोन्ही आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची लिहिली 110. त्या 110 या दोघांमधून वजा केली तर उत्तर आले 70 आणि 20. आता 20 आणि 70 हे उत्तर मिळाले. पहा आता एक्स विद्यार्थ्यांना दोन्हीची आवडत नाही, म्हणजे काय, एक्स बरोबर युनिव्हर्सल संच वजा ह्या दोघांचा संयोग संच. तर 20 अधिक 110 अधिक 70 केले तर 200 आले, आणि त्यामध्ये बघा 220 म्हणून 200 केले तर उरले 20. म्हणजे 20 विद्यार्थ्यांना हे दोघांची आवड नाही. फक्त गिरीभ्रमणाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना कसं करावं लागेल, तर ए मधून त्यांचा छेद संचाची संख्या वजा केली, आणि फक्त आकाश दर्शनाची आवड असणारे विद्यार्थी काढायचे असेल तर त्या संख्येतून 180 मधून ह्या सामायिक या छेद संचाची संख्या वजा केली. तर आपल्याला उत्तर मिळाले किती विद्यार्थ्यांना फक्त गिरीभ्रमणाची आवड आहे आणि किती विद्यार्थ्यांना आपल्याला फक्त आकाश दर्शनाची आवड आहे. आता हे पहा, आपण उत्तर आपण कसे लिहिले, गिरीभ्रमण व आकाश दर्शनाची आवड नसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 20, फक्त गिरीभ्रमण आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 20, आणि फक्त आकाश दर्शन आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 70. असे प्रकारे आपण इथे उत्तर पूर्ण केले. आता वळूया शेवटच्या प्रश्नाकडे. प्रश्न 5वा, शेजारील वेन आकृतीवरून पुढील सर्व संच लिहा. आता हा दिलाय पहा, हा आहे युनिव्हर्सल संच ज्यामध्ये हे सगळ्या संख्या, हे सगळे घटक आपल्या युनिव्हर्सल संख्या संचाचेच घटक आहेत. त्यानंतर ए या संचातील घटक काय, तर ह्या वर्तुळात येणारे सगळे घटक. बी या संचातील घटक काय, ते ह्या वर्तुळात येणारे घटक. आणि पहा, ते ह्या दोघांचे उत्तर मिळाले. नंतर ए संयोग बी म्हणजेच काय, ए व बी मिळून जे संख्या आपल्याला भेटतात त्यांचे सगळ्यांचा घटक. युनिव्हर्सल संख्या संच म्हणजे काय, ह्या चौकोनात या आयतामध्ये दिलेल्या सगळ्या इंग्रजी अक्षरांचा घटक. ए चा पूरक संच म्हणजे काय, हे वर्तुळ सोडून, ए चे वर्तुळ सोडून जे आपल्याला अक्षरे दिसतात इंग्रजीतले ते सगळे. आता बी चा पूरक संच म्हणजे काय, बी चं वर्तुळ सोडून त्याच्या बाहेर जे आपल्याला संख्या किंवा अक्षरे दिली आहेत ते सगळे. आता ए संयोग बी या संचाचा आपल्याला पूरक संच म्हणजेच काय, हे दोन्ही वर्तुळे सोडून आपल्याला त्याच्या बाहेर जे अक्षरे दिली आहेत ते. तर अशा प्रकारे आपण सगळ्यांची उत्तरे लिहू शकतो. तर चला आपण उत्तरे काय लिहिले ते पाहून घेऊ. तर ए मध्ये आहेत एक्स वाय झेड एम एन, बी मध्ये आहेत पी क्यू आर एम एन, आणि दोघांचा संयोग संच म्हणजेच काय, हे एक्स वाय झेड पी क्यू आर आणि दोघांमधल्या समान एम एन. आता युनियन संच म्हणजे काय, विश्व संच म्हणजे काय, हे दोघांचा संयोग संच आणि त्या व्यतिरिक्त असलेल्या एस टी हे दोन्ही पण. आता ए चा पूरक संच म्हणजे काय, तर ए या संचात असणाऱ्या सगळ्या घटक यू मध्ये पाहायच्या, आणि ते सोडून जेवढे अक्षर आहेत म्हणजे पी क्यू आर एस टी ते झाले ए चा पूरक संच. तसंच बी बरोबर करा, बी चा पूरक संच म्हणजेच काय, बी मध्ये असलेल्या घटकांची संख्या ती यू मधून काढून टाका किंवा यू मधून विसरवा जावा, आणि जे उरलेले आहेत ते सगळे बी चे पूरक संच आहेत. आणि ए संयोग बी चा पूरक संच म्हणजे काय, तर हे दोन्ही वर्तुळे मिळून किंवा हे पूर्ण संचातील घटक सोडून युनिव्हर्सल संचात किंवा विश्व संचात जे दोन संख्या आहेत त्या आहेत आपल्या त्या संयोग संचाच्या पूरक संख्या. तर चला इथे आपला धडा इथे संपला. पण या धड्यात आपण काय शिकलो, काय काय शिकलो त्याचा नीट अभ्यास करा. आपण शिकलो संच म्हणजे काय, संच लिहिण्याच्या वेगळ्या पद्धती शिकल्या, संचांचे वेगवेगळे प्रकार पाहिले, संचांचे वेगवेगळे गुणधर्मही पाहिले,
आणि आता समजा कोणत्याही संचातील आपल्याला संख्या दिली असेल आणि दुसरी कोणती काढायची असेल तर तेही आपण या शेवटच्या भागात शिकलो. वेगवेगळी उदाहरणे आपण सोडवली. आता आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात नवीन धडा सुरू करूया. तोपर्यंत धन्यवाद.